नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण सरकारची अर्थव्यवस्थेतील भूमिका काय आहे किंवा कशी आहे याबाबत अभ्यास केला होता. आज या लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ काय आहे, सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप कसं आहे आणि सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती या घटकांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. सार्वजनिक आयव्ययाच्या विविध व्याख्या आहेत. त्यांचा अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला सार्वजनिक आयव्ययाची संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. तर पहिली जी व्याख्या आहे त्यामध्ये सार्वजनिक आयव्यय म्हणजेच केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक सरकारांचे उत्पन्न व खर्च आणि त्यांच्या बाबतीतील तत्वे यांचा अभ्यास होय. ही जी व्याख्या आहे यामध्ये सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ सांगितलेला आहे आणि त्यानुसार जर आपण त्याचं स्पष्टीकरण केलं तर आपल्याला असं सांगता येतं की सर्व प्रकारची सरकार केंद्र असेल, राज्य असेल, स्थानिक सरकार असतील यांचा उत्पन्न आणि खर्च आणि त्यांच्या बाबतीतील तत्वे यांचा अभ्यास होय. आता उत्पन्न आणि खर्च आणि त्यांची तत्वे म्हणजे काय? तर सरकारनं उत्पन्न मिळवत असताना कोणत्या तत्वाचा आधार घेतला पाहिजे? सरकारनं खर्च करत असताना कोणत्या तत्वांचा आधार घेतला पाहिजे? म्हणजे उत्पन्न मिळवत असताना आणि खर्च करत असताना सरकारनं वेगवेगळी जी काही आधारभूत तत्व आहेत, त्या तत्वांना अनुसरूनच आपलं उत्पन्न आणि खर्चाचं धोरण ठरवलं पाहिजे, असा अर्थ त्यामधून सूचित होतो. म्हणून सार्वजनिक आयव्यय हे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्न आणि खर्च आणि त्यांच्या बाबतीतील तत्व यांचा अभ्यास आहे, असा त्यातून अर्थ आपल्याला सांगता येतो. दुसरी एक व्याख्या आहे डॉक्टर डाल्टन यांनी दिलेली. तर डाल्टनच्या मते सार्वजनिक आयव्ययाचा संबंध हा सार्वजनिक सत्तेच्या उत्पन्न आणि खर्चाशी आणि त्यांच्या एकमेकांमधील समायोजनाशी आहे. तर डाल्टननं असं सांगितलेलं आहे की सार्वजनिक सत्ता म्हणजे सरकार, की सार्वजनिक आयव्ययाचा संबंध हा सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाशी आणि त्यांच्या एकमेकांमधील समायोजनाशी असतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की सरकारचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये समायोजन करण्याची गरज पडते. कारण दिवसेंदिवस आपण पाहतोय की सरकारच्या कार्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि म्हणून सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे आणि सरकारला जो खर्च करावा लागत आहे, तो खर्च करण्यासाठी नेहमीच सरकारला जेवढा खर्च करायचा आहे, तेवढं उत्पन्न सरकारला मिळतंच असं नाही. मग ज्यावेळेस सरकारला वाढीव खर्च करायचा असतो, त्यावेळेस जर सरकारला उत्पन्न अपुरं असेल, तर सरकारला त्या उत्पन्न आणि खर्च यामध्ये समायोजन किंवा ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणून डाल्टनचं ही जी व्याख्या आहे त्यानुसार आपल्याला असं लक्षात घेतं की सार्वजनिक आयव्ययाचा संबंध कशाशी आहे की सरकारचं उत्पन्न आणि खर्च आणि त्या उत्पन्न खर्चामधील समायोजनाशी सार्वजनिक आयव्ययाचा संबंध आहे, असं डाल्टन यांनी सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर फिंडले सिरास या अर्थतज्ज्ञानं सार्वजनिक आयव्ययाची एक व्याख्या केली आहे. त्यांच्या मते सार्वजनिक आयव्यय म्हणजे सार्वजनिक सत्तेचा निधी उभारणे व निधी खर्च करणे आणि त्यांच्यातील तत्वांचा अभ्यास होय. आता सिरास यांनी शब्दामध्ये थोडासा बदल करून एक अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये फिंडले सिरास म्हणतात की सार्वजनिक सत्तेचा म्हणजे सरकारचा निधी उभा करणे आणि निधी खर्च करणे. निधी उभा करणे म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि निधी खर्च करणे म्हणजे सरकारचा खर्च. म्हणजे सार्वजनिक आयव्यय हे सरकारच्या उत्पन्न आणि खर्च आणि त्यांच्यातील तत्वे यांचा अभ्यास होय, असं फिंडले सिरास यांच्या व्याख्येवरून आपल्याला समजून घेता येतं. आणि त्यानंतर एक व्याख्या आहे, त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं, की सार्वजनिक आयव्यय म्हणजे सार्वजनिक सत्तेचे उत्पन्न व खर्च, त्यांच्या आणि परस्परांमधील संबंध आणि त्यांचं वित्तीय प्रशासन व त्या उत्पन्न आणि खर्चाचं प्रभावी नियंत्रण यांचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक आयव्यय होय. आता या व्याख्येमध्ये आणखी व्यापकता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यामध्ये फक्त सरकारचं उत्पन्न आणि खर्च एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर त्यामध्ये उत्पन्न आणि खर्च त्यांच्यातील परस्पर संबंध
त्याचं वित्तीय प्रशासन, त्याचं नियंत्रण या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. म्हणून ही व्याख्या आपल्याला अधिक व्यापक पाहायला मिळते. कारण सार्वजनिक आयव्यय म्हणजे सरकारच्या केवळ उत्पन्न आणि खर्च याचाच अभ्यास नाही, तर त्यांचे परस्परांमधील संबंध म्हणजे त्याचं समायोजन कसं केलं जातं, त्याचं प्रशासन करणं आवश्यक आहे, त्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. सरकार उत्पन्न मिळवत असताना त्याचं प्रभावीपणे नियंत्रण झालं पाहिजे. सरकारनं खर्च करत असताना त्याचं प्रभावीपणे नियंत्रण झालं पाहिजे. दोघांमधील परस्पर संबंध जाणून घेतला पाहिजे. अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश केल्यामुळं सार्वजनिक आयव्ययाचा एक व्यापक अर्थ आपल्याला त्यामधून पाहायला मिळतो. म्हणजेच सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर सार्वजनिक आयव्यय म्हणजेच सरकारचं उत्पन्न आणि खर्च, सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचे स्वरूप, त्याची तत्वे, त्याचं प्रशासन, त्याचं नियंत्रण, त्याचं समायोजन यांचा अभ्यास होय. आणि सार्वजनिक सत्ता म्हणजेच सरकारचे सर्व स्तर त्यामध्ये येतात. आधुनिक किंवा आपण संघराज्य पद्धतीमध्ये जर पाहिलं तर विकेंद्रित शासन पद्धतीमध्ये आपल्याला सरकारची मुख्यतः 3 स्तरावर विभागणी झाल्याचं पाहायला मिळतं. देश पातळीवर केंद्र सरकार, राज्य पातळीवरती राज्य सरकारे आणि स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्था असं सत्तेचं विकेंद्रीकरण झाल्यामुळं आपण सार्वजनिक सत्तेचा असा शब्दप्रयोग ज्यावेळेस करतो त्यावेळेस केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकारे अशा सर्व स्तरांवरील सरकारांच्या उत्पन्न आणि खर्च, त्यांचं समायोजन, त्यांची तत्वे यांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. असं आपल्याला सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या किंवा त्याचा अर्थ समजून घेता येतो. त्यानंतर सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आता सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे काळाच्या ओघामध्ये मोठ्या प्रमाणात बदलत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण काळाच्या ओघामध्ये त्याचं स्वरूपही बदलले आणि सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व देखील आपल्याला बदलल्याचं पाहायला मिळतं. मग आपण सर्वसाधारणपणे या स्वरूपाचं विश्लेषण करत असताना 3 काळामध्ये याचं स्वरूप कसं राहिलेलं हे पाहणार आहोत. त्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये आता जर आपण सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे प्राचीन कालखंडात विचार जर केला तर सुमारे 2500 वर्षापूर्वीचा विचार केला असता आपल्याला असं दिसून येतं, की त्या काळातील अर्थतज्ञांचं मत असं होतं, की अर्थशास्त्र हा राज्यशास्त्र व राजकारणाचा एक महत्त्वाचा विषय असल्यामुळं राजानं देशातील जनतेसाठी नवे मुलूख जिंकावेत, लोकांना चांगली जीवन पद्धती मिळवून द्यावी, अशी एक भूमिका त्या काळामध्ये होती. कारण राजानं आपल्या अ, प्रजेसाठी खर्च करण्यासाठी मुलूख जिंकावेत आणि त्यातून मिळालेलं जे काही उत्पन्न असेल ते जनतेसाठी खर्च करावं, अशी एक विचारसरणी त्या काळामध्ये होती. कौटिल्य या अर्थशास्त्रज्ञाने लोकांच्या उपजीविकेसाठी नवीन मुलूख जिंकून तो स्वतःकडे ठेवावा आणि त्यातून जे काही उत्पन्न मिळेल ते आपल्या प्रजेसाठी राजानं खर्च करावं, अशी सूचना केलेली आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र आज ही परिस्थिती वेगळी आहे. त्यामध्ये बदल झालेला आहे. त्यामुळं सरकारनं आजच्या काळामध्ये मुलूख जिंकावा अशी एक विचारसरणी नाही. मात्र सरकारला त्याच्यापेक्षा वेगळी उत्पन्नाची साधनं आपल्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. लोकांच्या उपजीविकेसाठी करावा लागणारा जो खर्च आहे, तो आजच्या काळात कल्याणकारी योजनांवरती खर्च करावा लागत आहे. कारण उपजीविका ही पूर्वीच्या काळामध्ये फार महत्त्वाची गरज होती. आज लोकांच्या मूलभूत गरजा ह्या पुरवण्याबरोबरच लोक कल्याणाच्या भूमिका देखील सरकारनं स्वीकारल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून फक्त उपजीविकेसाठीच खर्च करावा लागत नाही, तर आज लोक कल्याणासाठी देखील सरकारला खर्च करावा लागत आहे. म्हणून प्राचीन काळाचा विचार केला असता जी प्राचीन विचारसरणी होती, की सरकारनं किंवा राजानं मुलूख जिंकून त्यातून आपल्या प्रजेसाठी उपजीविकेची साधनं निर्माण करावीत, ही संकल्पना किंवा हे स्वरूप सार्वजनिक आयव्ययाचं आता आपल्याला वेगळं होताना पाहायला मिळतं किंवा बदललेलं पाहायला मिळतं. आता मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण विचार केला, तर निसर्गवादी विचारसरणी किंवा व्यापारवादी विचारसरणी आणि सनातनवादी अर्थतज्ञ यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि निरहस्तक्षेपाचं धोरण याला मान्यता दिलेली होती. आता निरहस्तक्षेपाचं धोरण म्हणजे काय? सरकारची भूमिका कमीत कमी असावी, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग या निरहस्तक्षेपाच्या धोरण स्वीकारल्यामुळं सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे त्या काळामध्ये संकुचित किंवा मर्यादित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ॲडम स्मिथ यांच्या मते आर्थिक कार्याचं हे उत्तरदायित्व किंवा ही जी जबाबदारी आहे, ही सरकारने स्वीकारली तर व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होईल, असं मत ॲडम स्मिथ या अर्थतज्ञानं मांडलेलं होतं.
म्हणून सरकारची कामे हे फक्त देशाचं संरक्षण करणं, कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि न्यायदान एवढ्यापुरतंच मर्यादित असावं, अशी भूमिका त्या काळातील अर्थतज्ज्ञांनी स्वीकारल्यामुळं सरकारची भूमिका किंवा सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे त्या काळात मर्यादित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर वाहतूक असेल, पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा आहे, अशा क्षेत्रामध्ये ज्या सार्वजनिक उपयोगिता आहेत, अशा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्र हे प्रभावीपणे काम करू शकत नसल्यामुळं अशी क्षेत्रे ही सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून म्हणजे सरकारकडून त्याच्या सेवा पुरविल्या जाव्यात, अशी एक भूमिका त्या काळामध्ये होती. त्यानंतर थोडासा आणखी वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतो. 20व्या शतकामध्ये विशेषतः 1930 29 ते 33 या काळामध्ये जी जागतिक महामंदी आली होती, तर या महामंदीच्या काळामध्ये आपण पाहतोय की तत्कालीन अर्थव्यवस्थेमध्ये जे काही पूर्वीची विचारसरणी होती, की सरकारचा हस्तक्षेप कमी असावा, ही भूमिका त्या ठिकाणी मागं पडली. कारण केन्स यांनी अर्थव्यवस्थेचं नव्यानं विश्लेषण केलं आणि त्यांनी असं स्पष्ट करून दिलं, की 1929-33 या काळात जी मंदी आलेली आहे, ही सरकारची भूमिका अगोदर आपण निरहस्तक्षेपाचं धोरण मान्य केलं होतं. तर सरकारची भूमिका अशा काळामध्ये फार महत्त्वाची असते. ही संकल्पना त्याचं महत्त्व त्यांनी स्पष्ट करून दिल्यामुळं सरकारच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि निरहस्तक्षेप धोरणाची संकल्पना ही मागे पडून सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे ही भूमिका स्वीकारल्यामुळं सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपाला त्यातमध्ये बदल झाला आणि त्याचं महत्त्व देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आणखी काही आपल्याला त्या काळामध्ये बदल पाहायला मिळतात, की जी काही सार्वजनिक कल्याणाच्या बाबतीत किंवा सार्वजनिक आयव्ययामध्ये जी काही तत्त्व लक्षात घेतली जातात, त्या तत्त्वांच्या बाबतीत आणि वेगाने बदल होत गेल्यामुळं आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी देशात जी साधनसामग्री आहे, तिचं योग्य वाटप करावं आणि विषमता कमी करावी, यासाठी सरकारनं श्रीमंताकडील उत्पन्न हे प्रगतिशील मार्गानं कमी करून गरीब लोकांसाठी खर्च करावा, असं देखील एक कल्याणकारी विचार हा समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेला बदल आपल्याला पाहायला मिळतो आणि जर आपण आधुनिक कालखंडामध्ये जर विचार केला, तर सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे या काळामध्ये वेगानं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण सरकारनं केवळ सुरक्षितता आणि संरक्षण या कार्याबरोबरच जनहिताची कामंसुद्धा केली पाहिजेत, ही भूमिका समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे राज्य हे केवळ पॉलिसी राज्य न राहता कल्याणकारी राज्य झालं पाहिजे, हे मान्य झाल्यामुळं सरकारच्या कार्यात आणि सरकारच्या खर्चात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत चालल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. सरकारनं शिक्षणाच्या सुविधा वाढवल्या पाहिजेत, सरकारनं आरोग्याचं सुविधा वाढवल्या पाहिजेत, रोजगारामध्ये वाढ केली पाहिजे, बेरोजगारी निर्मूलन केलं पाहिजे, राहणीमानाची पातळी सुधारवली पाहिजे, आर्थिक विषमता कमी केली पाहिजे, तसेच आर्थिक विकास घडवून आणला पाहिजे. अशा प्रकारची अनेक कामं हे सरकारने करावीत, अशी अपेक्षा निर्माण झाली आणि त्यातून सार्वजनिक क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे आपल्याला बदललेलं पाहायला मिळतं. थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, की कल्याणकारी राज्याच्या संकल्पनांचा स्वीकार केल्यामुळं सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपामध्ये आणि सरकारच्या कार्यामध्ये आणि सार्वजनिक आयव्ययाची जी मूळ व्याख्या आहेत, त्यामध्ये देखील आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीनं सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे अ, काळाच्या ओघामध्ये मोठ्या प्रमाणात बदलत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती. आता कुठल्याही विषयाची व्याप्ती अभ्यासत असताना आपण त्यामध्ये प्रमुख जे त्या विषयामधले प्रमुख अभ्यासाचे घटक आहेत, त्यांचा अभ्यास करत असतो. म्हणजेच सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती जर पाहायची असेल, तर सार्वजनिक आयव्ययामध्ये ज्या प्रमुख घटकांचा अभ्यास केला जातो, त्यांची माहिती आपल्याला पाहावी लागते. आणि मग त्यामध्ये पहिला घटक आहे सार्वजनिक उत्पन्न. त्यालाच सार्वजनिक प्राप्ती, त्यालाच सार्वजनिक महसूल आणि हा कर आकारणीपासून मिळतो, म्हणून त्याला कर आकारणी असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण या सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक उत्पन्नाचा किंवा प्राप्तीचा अभ्यास करणार आहोत आणि हा सार्वजनिक आयव्ययाचा फार एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये मग कर आहे, शुल्क आहे, दंड आहे, त्यानंतर सार्वजनिक
उपक्रम, सरकारच्या मालकीचे जे काही उपक्रम असतील, त्यापासून सरकारला मिळत असलेली व्यापारी प्राप्ती आहे, हे सगळे जे मार्ग आहेत, हे सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. की फक्त करापासून तर उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळतंच, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क सरकार आकारत असतं, वेगवेगळ्या प्रकारचं दंड सरकार आकारत असतं. सार्वजनिक सत्तेच्या आधिपत्याखाली किंवा सरकारच्या मालकीचे काही उपक्रम असतात, त्यापासून काही सरकारला प्राप्ती मिळते. अशा वेगवेगळ्या मार्गाने सरकारला उत्पन्न मिळत असतं. हे सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख सोर्सेस आहेत किंवा स्रोत आहेत. आता यामध्ये आणखी आपल्याला सार्वजनिक उत्पन्नामध्ये कर आकारणीची तत्त्वे आहेत. कराचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कर आकारणीचा परिणाम काय होतो? कर चुकवेगिरीची समस्या आणि ती समस्या सोडवण्यासाठी सरकार काय-काय प्रयत्न करतं, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवतं, याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. कारण व्याप्तीमध्ये आपण काय सांगत असतो, की त्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या मुख्य घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर सार्वजनिक उत्पन्न या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग कोणकोणते आहेत आणि सरकारच्या हे मिळवत असताना सरकारला कोणत्या तत्त्वाचा अभ्यास करावा लागतो, त्याचा परिणाम काय होतो, अशा सर्व बाबींचा अभ्यास आपण त्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर व्याप्तीचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे सार्वजनिक खर्च. की सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक खर्च हा घटक महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग यामध्ये आपण सार्वजनिक खर्चाची तत्त्वे, सार्वजनिक खर्चाच्या समस्या, खर्चाचं वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण, खर्चाचा उत्पादनावर होणारा परिणाम, खर्चाचा रोजगारावर होणारा परिणाम, वितरणावर, आर्थिक स्थिरतेवर, देशाच्या आर्थिक विकासावर, अशा सर्व घटकांवर सरकारनं केलेल्या खर्चाचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर सार्वजनिक खर्च का वाढत चाललाय, त्याचे वेगवेगळे कारणं कोणती आहेत, सार्वजनिक खर्चाचा परिणाम काय होतो, अशा सर्व बाबींचा अभ्यास आपण सार्वजनिक खर्च यामध्ये करणार आहोत. त्यानंतर सार्वजनिक कर्ज, त्याला आपण पब्लिक डेब्ट असं म्हणतो. कर्ज कधी निर्माण होतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जरी आपण विचार केला, जेव्हा एखाद्या व्यक्तीला खर्च करण्यासाठी उत्पन्न कमी पडतं, त्यावेळेस ती व्यक्ती कर्जाचा मार्ग स्वीकारते. तसंच सरकारला देखील ज्यावेळेस सरकारला आपला खर्च भागवण्यासाठी उत्पन्न अपुरं पडतं, कमी पडतं, त्यावेळेस सरकार कर्ज उभारतं आणि मग तो वाढीव खर्च भागवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारे कर्ज घेऊ शकतं. त्याचे वेगवेगळे सोर्सेस आहेत, स्रोत आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये अंतर्गत कर्ज आहे, बाह्य कर्ज आहे. त्यानंतर कोणकोणत्या पद्धतीने ही कर्ज निर्माण केले जातात, कर्जाचे क कर्जाचे परिणाम काय होतात, कर्जाचं व्यवस्थापन कसं करणं आवश्यक आहे, कर्जाची परतफेड कशी केली पाहिजे, अशा आणि कर्जाचा देशातील आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होतो, उत्पादनावर काय परिणाम होतो, विभाजनावर काय परिणाम होतो, अशा सर्व बाबींचा अभ्यास आपण सार्वजनिक कर्जामध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक आहे वित्तीय प्रशासन, की वित्तीय प्रशासनाचा हेतू हा सार्वजनिक प्राप्ती, सार्वजनिक खर्च असेल, सार्वजनिक कर्ज असेल, त्याची प्रक्रिया, त्याचा व्यवहार, ह्या सगळ्यांचं नियंत्रण करणं हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. वित्तीय प्रशासनाच्या बाबतीत सार्वजनिक सरकार पैसा गोळा कशा पद्धतीनं करतं, तो खर्च कशा पद्धतीनं करतं, योग्य प्रकारे त्या योजना आखल्या जातात का, योजनेला अनुसरून त्या खर्चाचं वितरण केलं जातं का, सार्वजनिक कर्जाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं, त्याचं नियंत्रण कशा पद्धतीनं केलं जातं, या सगळ्यांचा समावेश आपल्याला त्या वित्तीय प्रशासनामध्ये करावा लागतो. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, की ज्यावेळेस सरकार अर्थसंकल्प तयार करतं, त्यामध्ये सरकार आपलं उत्पन्न आणि खर्च या दोन्ही बाबी स्पष्ट करत असतं आणि तो तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हा देखील महत्त्वाचा भाग या वित्तीय प्रशासनामध्ये येतो. कारण फक्त उत्पन्न मिळवणं आणि खर्च करणं एवढंच महत्त्वाचं नाही, तर त्याचं प्रशासन देखील महत्त्वाचं आहे. फक्त योजना ठरवली की ती पूर्ण होत नसते, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून वित्तीय प्रशासन हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटी आपण पाहणार आहोत आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक वृद्धी. तर सार्वजनिक आयव्ययाच्या अभ्यासामध्ये चलनवाढ, चलन घट, किंमत पातळीमधील स्थिरता, अस्थिरता, पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे, अर्थव्यवस्थेतील वृद्धीमध्ये लोकांचे कल्याण करणे, अशा अनेक बाबतीमध्ये सरकारच्या राजकोषीय धोरणाचा समावेश होत असतो. आर्थिक स्थिरीकरण ही आजच्या काळातील निर्माण झालेली गोष्ट आहे. या भागाचे मुख्य काम हे आर्थिक स्थिरीकरणाचं असतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ झाली आहे किंवा चलन घट झाली आहे किंवा ज्या कारणामुळं अस्थिरता आलेल्या आहेत,
आणि मग या आलेल्या अस्थिरतेमुळं देशामध्ये आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धीची जी प्रक्रिया चालते, त्यावर अडथळे येतात. त्या मार्गात अडथळा निर्माण होतो आणि म्हणून या अस्थिरतेमधून अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात आणि प्रयत्न केले जातात आणि त्यातून त्याची अंमलबजावणी करून त्या धोरणांची योग्य प्रकारे अर्थव्यवस्थेला स्थिर करण्याच्या बाबतीत प्रयत्न केले जातात. या सगळ्यांचा अभ्यास आपण आर्थिक स्थैर्य आणि वृद्धी यामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती हा घटक पाहता येतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ काय आहे? त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहिल्या. सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप हे काळाच्या ओघामध्ये कशा पद्धतीनं बदलत गेलं याचा अभ्यास आपण केला. त्यानंतर सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती म्हणजे सार्वजनिक आयव्ययामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केला जातो त्यांचा अभ्यास आपण केला आणि त्यानंतर मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व किंवा सार्वजनिक आयव्ययाची भूमिका कशी आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.